मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो असे ना 3 प्रकारचे इशारे, होय मित्रांनो असे ना 3 प्रकारचे इशारे, जे जर इशारे ना जर एखादी मुलगी, जर एखादी पोरगी जर तुम्हाला ना कधी तरी जर ते 3 इशारे जर तुम्हाला देत असेल ना, तर मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यावरती खूप जास्त, ती तुमच्यावरती फिदा आहे, तिला तुम्ही ना खूप जास्त, तुम्ही तिला आवडता। आणि जर तुम्ही ना त्या मुलगीला जर समोरून जाऊन जर प्रपोज केलात ना, तर ती मुलगी ना 100% तुम्हाला होच बोलेल। कारण मित्रांनो जेव्हा एखाद्या मुलगीला ना किंवा एखाद्या पोरगीला जेव्हा एखादा मुलगा जेव्हा तिला मनापासून जेव्हा तिला आवडायला लागतो ना, तेव्हा ती मुलगी ना जाणून बुजून त्या मुलग्याला ना असे इशारे त्या मुलग्याला देते। म्हणजे त्या मुलगीला वाटतं की जो मुलगा मला आवडतो ना, त्या मुलग्याला पण ही गोष्ट समजायला पाहिजे की अरे वेड्या तू मला आवडतोस। तर मित्रांनो म्हणजे ही गोष्ट ना त्या मुलग्याला समजावण्यासाठी ती मुलगी ना असे इशारे त्याला जाणून बुजून कधी ना कधीतरी देते। तर मित्रांनो आज ना तेच इशारे आज मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे। तर मित्रांनो ह्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा। तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे तो मित्रांनो पहिला इशारा असा आहे की मित्रांनो जर एखादी मुलगी ना जर तुम्हाला खरोखरच जर तिच्या मनापासून जर ती मुलगी ना तुम्हाला लाईक करत असेल, तर मित्रांनो ती मुलगी ना तुमच्यासोबत ना काही कारण काढून, कोणतं ना कोणतं तरी कारण बनवून ती मुलगी ना तुमच्यासोबत बोलायचा प्रयत्न करेल। काय बोललो मी? ती मुलगी ना जर तुम्हाला खरोखरच जर तिच्या मनापासून जर ती तुम्हाला ना म्हणजे लाईक करत असेल, तर ती मुलगी ना काही कारण काढून, कोणतं ना कोणतं कारण बनवून ती मुलगी ना तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करेल। जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल ती मुलगी ना म्हणजे कोणती तरी गोष्ट तुम्हाला विचारायला येईल, कोणती तरी गोष्ट तुम्हाला सांगायला येईल, कधीतरी तुम्हाला कॉल करेल, कधीतरी तुम्हाला मेसेज करेल। म्हणजे मित्रांनो काही कारण काढून ती मुलगी ना तुमच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करेल। म्हणजे मित्रांनो ह्याचा अर्थ ना असा होतो की मित्रांनो जर एखादी मुलगी ना जर विनाकारण जर काही कारण काढून जर आपल्यासोबत ना जर बोलण्याचा प्रयत्न जर ती करत असेल ना, आणि असं जर वारंवार म्हणजे असं जर कायमचं होत असेल, तर मित्रांनो तुम्ही समजून जा की ती मुलगी ना कुठे तरी तुमच्यावरती ना खूप जास्त फिदा आहे। तिला तुम्ही ना कुठे तरी तुम्ही तिला आवडता। कारण मित्रांनो असं कोणतीच मुलगी ना कोणत्या पण ऐऱ्या-गैऱ्या पोरग्यासोबत स्वतःहून बोलायला अजिबात जात नाही। म्हणजे मित्रांनो म्हणजे ही गोष्ट ना तुम्हाला पण माहीत असेल। तर मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा। आता मित्रांनो त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे तो दुसरा इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला सोबत घेऊन, कोणतं ना कोणतं कारण काढून तुम्हाला सोबत घेऊन ना आपल्यासोबत फिरणं। काय बोललो मी? तुम्हाला सोबत घेऊन, कोणतं ना कोणतं कारण काढून तुम्हाला सोबत घेऊन ना आपल्यासोबत फिरणं। जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल ती मुलगी ना तुम्हाला असं बोलू शकते की यार आज मला ना अशा ठिकाणी जायचं होतं, तर माझ्यासोबत ना आज कुणीच नाही आहे, तर तू म्हणजे माझ्यासोबत त्या ठिकाणी म्हणजे येऊ शकतोस का? म्हणजे मला त्या ठिकाणी जाणं ना खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मी एकटी आहे, तर म्हणजे प्लीज तू माझ्यासोबत ना त्या ठिकाणी म्हणजे येऊ शकतोस का? असं मित्रांनो म्हणजे काही कारण काढून ती मुलगी ना तुम्हाला सोबत घेऊन ना फिरण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो असं पण जर होत
असेल ना की म्हणजे एखादी मुलगी जर तुम्हाला सोबत घेऊन ना जर फिरण्याचा प्रयत्न जर ती करत असेल ना तरी पण मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुम्हाला म्हणजे कुठे ना कुठे तरी ती तुम्हाला लाईक करते, तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो मुलींना असं कोणत्या पण ऐऱ्या गैऱ्या पोरग्याला आपल्यासोबत ना घेऊन अजिबात फिरत नाही. मुली मित्रांनो त्याच मुलग्याला आपल्यासोबत घेऊन फिरतात जो मुलगा ना म्हणजे मुलींना आवडत असतो. असं कोणत्या पण ऐऱ्या गैऱ्या पोरग्याला कोणती पण मुलगी आपल्यासोबत घेऊन ना अजिबात फिरत नाही, जी की गोष्ट ना कदाचित तुम्हाला पण माहीत असेल. तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे तो तिसरा इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्या ना छोट्या छोट्या गोष्टी कायमच्या लक्षात ठेवणं. काय बोललो मी? तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी कायमच्या ना लक्षात ठेवणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुमचा बर्थडे, तुमची आवडीनिवडी म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल जर म्हणजे उद्या ना तुमचा जर बर्थडे असेल तर ती म्हणजे मुलगी ना आज रात्री 12 वाजता बरोबर तुम्हाला म्हणजे विश करेल, तुम्हाला कॉल करेल, तुम्हाला मेसेज करेल आणि तुम्हाला रात्री बरोबर 12 वाजता ना सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हॅपी बर्थडे असं तुम्हाला बोलेल. आणि मित्रांनो जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे ती मुलगी ना तुमच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणजे ज्या गोष्टी ना तुम्हाला आवडतात, ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही तर मित्रांनो त्या गोष्टींचा ना म्हणजे ती मुलगी नीट अभ्यास करेल आणि मित्रांनो ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात ना त्या गोष्टी म्हणजे ती मुलगी ना तुम्हाला कधी ना कधी तरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल तुम्ही तिला सांगितलात की म्हणजे मला ना जो शिरा असतो ना शिरा तो खूप जास्त खायला आवडतो, असं म्हणजे जस्ट तुम्ही तिला सांगितलात. सो मित्रांनो असं सांगितल्यानंतर ना ती मुलगी ना 2-3 दिवसानंतर तुमच्यासाठी ना शिरा घेऊन येईल मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला ती असं नाही दाखवणार की म्हणजे खास तुझ्यासाठी आज मी शिरा घेऊन आले असं मित्रांनो तुम्हाला दाखवणार नाही. ती मुलगी तुम्हाला ना असं दाखवेल जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे आज ना आमच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा होती तर म्हणजे हा प्रसाद ना आज मी तुला खायला आणलाय, असं म्हणजे काही ना काही कारण काढून ना तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी ना तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो असं पण जर होत असेल ना तर मित्रांनो समजून जा की ती मुलगी ना तुमच्यावरती खूप जास्त फिदा आहे, तिला तुम्ही खूप जास्त आवडता. तर मित्रांनो आई होप जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.